प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, काही वेळातच आता संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषद होईल आणि त्यामध्ये अधिक माहिती आपल्याला कळेल। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, भारताने आपल्या अटींवर हा युद्धविराम केलाय। त्याचबरोबर भारताने आधीच जाहीर केलं होतं की आपण दहशतवादाविरोधामधली लढाई कधी थांबवणार नाही। मात्र आता पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये जी काही ताणतणाव निर्माण झाला होता त्यातून आता 5 वाजल्यापासून हा युद्धविराम करण्यात आलाय। निखिला, युद्धाला पूर्णविराम मिळालाय, मात्र कुठल्या अटी आणि शर्ती भारताने ठेवलेल्या आहेत आणि कुठल्या मंजूर झालेल्या आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कारण ज्या कारणावरून या सगळ्याला सुरुवात झाली आणि पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारताला बदला घ्यावा लागला ते महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे पहलगाम इथे झालेला दहशतवादी हल्ला। आणि त्यामुळे आता हे युद्ध थांबवत असताना दहशतवादाच्या अनुषंगानं भारतानं काही ठोस निर्णय घेतलेला आहे का, पाकिस्तानच्या विरोधामध्ये काही तशापच्ची भूमिका मांडलेली आहे का आणि संयुक्त राष्ट्राकडे ही भूमिका मांडल्यानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये राष्ट्रानं यामध्ये मध्यस्थी केलेली आहे का, या सगळ्याची उत्तरं थोड्याच वेळामध्ये जेव्हा भारताचं संरक्षण मंत्रालय पत्रकार परिषद घेईल त्यामध्ये सविस्तरपणे देण्यात येईल। मात्र आता सगळ्यात महत्त्वाची एक मोठी अपडेट म्हणावी लागेल की भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीचं युद्ध मागच्या काही दिवसापासून सुरू होतं त्या युद्धाला 5 वाजल्यापासून पूर्णविराम मिळालेला आहे आणि स्वतः ही माहिती भारताच्या परराष्ट्र सचिवांनी दिलेली आहे। त्यामुळे आता या कोणत्या अटी शर्ती आहेत, ज्या अटी शर्ती दोन्ही देशांमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या आणि पाकिस्तानने त्या कोणत्या मान्य केलेल्या आहेत। कारण दहशतवादाला थारा पाकिस्ताननं सातत्याने देण्यात आलेला आहे, पाकिस्तानच्या माध्यमातून दहशतवादी पोचले गेलेले आहेत आणि म्हणूनच भारताला पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावे लागले होते। आणि मात्र त्यानंतर पाकिस्ताननं सातत्यानं जी सीमारेषेवरची राज्य आहेत किंवा जे जिल्हे आहेत, शहरं आहेत त्या ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारतीय नागरिकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। शेकडो ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानने हल्ले केलेले होते आणि त्यामुळे आता या शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तान येत्या काळामध्ये करणार नाही ही एक महत्त्वाची अट असू शकते। त्याचबरोबर दहशतवादाच्या अनुषंगाने येत्या काळामध्ये जर अशा पद्धतीच्या दहशतवादी कारवाया झाल्या तर त्याला जबाबदार पाकिस्तान असेल का आणि तशा पद्धतीची अट कुठली जी आहे ती हे युद्ध थांबवताना ठेवण्यात आलेले आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार। थोड्याच वेळामध्ये संरक्षण मंत्रालयाची ज्यावेळेला पत्रकार परिषद होईल त्यावेळी आपल्या सशस्त्र सेना दलाचे तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत ते आणि लष्कर प्रमुख सुद्धा उपस्थित असण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला या दोन देशांमध्ये नेमकं काय संवाद झालेला होता, पाकिस्तानच्या डीजीएमओनी थोड्याच वेळामध्ये आता संरक्षण